आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बीडमधून। बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणारे सुरेश धस यांची मुंडेंसोबतच्या भेटीची बातमी बाहेर आली आणि अवघ्या राज्याचं राजकारण ढवळून निघालं। चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या समोरच दोघांची भेट झाल्याचं म्हटलं होतं। याच बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धस यांनी आक्षेप घेतलाय। मुंडेंसोबतची माझी भेट ही फक्त 20 ते 25 मिनिटांची होती, मग 4.5 तास भेट झाली हे का सांगितलं हे मी त्यांना विचारणार असं धस म्हणाले। तर माझ्याबद्दल कुणी षडयंत्र रचलं हे मला माहित आहे, मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घालणार असल्याचं धस म्हणाले। हे बघा, माझ्याकडं संशयानं बघण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये। पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांनी मला बोलवलं म्हणून मी गेलो आणि भेटून त्या ठिकाणी 30 मिनिटाच्या आत बाहेर पडलो। दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांदा एक भरणे मामा आणि माझे निकटवर्ती ते म्हणाले रात्रीच्याला त्यांना आचक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं, तुम्ही भेटून यायला पाहिजे। राजकारणामध्ये जरी तुमची कटुता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे म्हणून मी ते गेलतो। ते बी शासकीय निवासस्थानी गेलतो आणि मी डिनाय नाही केलं। बाकी कोणी डिनाय केलं असतं किंवा नाही म्हणलं असतं, पण एक आहे की 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला हे मात्र खरं। तर 4.5 तास का म्हणले ते माझे वरिष्ठ आहेत, तुम्ही हे बावनकुळे साहेबांनाच विचारा अशी माझी विनंती।